अधीक्षक पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इसमाच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला। त्याच्यामध्ये एकूण आम्हाला 4,62,420 रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे, तो आम्ही जप्त केलेला आहे। इसम नामे काल्या उर्फ तौफिक निजाम शेख राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी, तसेच आरोपी नंबर 2 अल्ताफ रशीद शेख वय 22 राहणार इंदिरानगर पाथर्डी, या 2 आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दारू साठा जप्त केलेला आहे। तसेच याच इसमांचं रॉयल पान शॉप बस स्टँड जवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होतं, त्या ठिकाणी आम्हाला 2 हत्यारे म्हणजे 2 कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळे तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरुण शेख या 2 आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे। तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला आहे की जो हा तौफिक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच तयार मावा मिळून आलेला आहे। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण 4 आरोपी तसेच एकूण मुद्देमाल 4,92,420 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई पाथर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील।